माझ्या वडिलांचा निर्णय वैयक्तिक असल्याचं कृष्णा पाटील आष्टीकरांनी म्हटले। मी आजही उद्धव ठाकरेंसोबतच आहे असं कृष्णा पाटील आष्टीकरांनी म्हटले। वडिलांच्या विरोधात भूमिका घेण्याचा निर्णय योग्य वेळी घेऊ असं देखील कृष्णा पाटील आष्टीकर यांनी म्हटलेलं आहे। मवियानं मला भरभरून साथ दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचं कृष्णा पाटील आष्टीकरांनी म्हटलं। उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीने ही सगळी निवडणूक झाली? गुलाल उधळण्याची संधी मिळेल का? मी फॉर्म भरला त्या दिवशीपासून सांगतोय का माझ्याकडे संख्या गणित आहे आणि आज ती गणित परफेक्टली बसले। मी 100% 22 तारखेला गुलाल उधळणार आणि ते आपल्याला तेच सांगू शकतील। साहेबांसोबत माझा अजून तरी ते ज्यावेळेसपासून फोन बंद झालाय त्यावेळेसपासून माझा आणि त्यांचा संपर्क नाही झालेला। मी फार ही गोष्ट क्लिअर बोललेलो सुद्धा। आपल्याला माहित असेल, मी काल सुद्धा माझ्या प्रचाराच्या दरम्यान जी काही गाडीमध्ये क्लिप बनवलेली मी त्या सुद्धा सांगितलं की माझ्या आणि साहेबांची अजून कुठलेच संभाषण झालेले नाहीयेत। त्यामुळे मीही आपल्यासारखाच द्विधा मनस्थितीत आहे। माझा त्यांचा संपर्क झाल्याबरोबर आपल्याला नक्की त्यांची भूमिका सांगेन आणि माझी भूमिका। मी आजही त्या गोष्ट बोलतोय की मी उद्धव साहेबांसोबत होतो आहे, राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। तर बीडमध्ये वाळू माफियांची तक्रार केल्यानं शिवसेना उपजिल्हा प्रमुखावर हल्ला करण्यात आलाय। 3 जणांकडून नारायण शिंदेंवर हल्ला करण्यात आलेला आहे। हल्ल्याची पोलिसात तक्रार दिल्यानंतर रील स्टार कोमल काळेसह काही महिलांनी घरात घुसून मारहाण केली असा आरोपही करण्यात आलेला आहे। गुन्हा मागे घ्या अन्यथा अत्याचाराची केस टाकू अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला। 10 तारखेला नागझरी गावात 100 ब्रास वाळू साठा जप्त झाला। त्या वाळू साठा जप्त होण्याचं कारण मला पकडून त्यांनी संध्याकाळी 10 तारखेला रात्री 10 वाजता माझ्या घरासमोर येऊन मला म्हणले की तुझ्यामुळेच माझा साठा जप्त झालाय, तुला आम्ही आता सोडणार नाही। त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्या तिघांविरुद्ध आणि ती तक्रार वापस घेण्याच्या हेतूने त्यांनी काल माझ्या कुटुंबावर माझ्यावर हमला केला आणि म्हणाले की तुला आता जिवंत सोडणार नाहीत आम्ही, तू तक्रार वापस घे, नाही तर तुझ्यावर खोट्या केसेस, बलात्काराच्या अशा अनेक केसेस आम्ही तुझ्यावर दाखल करणार आहेत। तर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांमध्ये झुंपली आहे। मावळ्याचं मनोबल वाढवण्यासाठी हर हर महादेवचे स्टेटस ठेवले असं मोहिते पाटलांनी म्हटलंय। तर मोहिते पाटलांनी माझ्या वाटेला जाऊ नये असं राजेंद्र राऊत यांनी म्हटलंय। हर हर महादेव बोलणं फक्त शिवरायांच्या मावळ्यांना शोभतं असं राजेंद्र राऊत यांनी म्हटलं। विधान परिषद निवडणुकांच्या 1 दिवस आधी मोहिते पाटलांनी हर हर महादेव असा स्टेटस ठेवला आणि मी हर हर महादेवचा नारा एवढ्यासाठी दिला की जी अदृश्य शक्ती काम करत होती। आपण पाहिलं असेल, हर हर महादेवचा सगळ्यात जास्त वापर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे। का तर मावळ्यांच्या मध्ये ताकद यावी, धाडस यावं, त्यांचं मनोबल वाढावं आणि त्या दृष्टिकोनातून आज मतदानाचा दिवस होता। त्याच्या पूर्वसंध्येला ज्या अदृश्य शक्ती या जिल्ह्यामध्ये काम करत होत्या त्यांना एक मला ताकद द्यायची होती, एक मेसेज द्यायचा होता आणि मी छत्रपतींनी जे वाक्य वापरलं तेच मी वापरलेलं आहे। मुळात हर हर महादेव म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे? इतिहासामध्ये जर मी गेलो तर माझेही पिलाजी राऊत छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये सरदार होते। राऊतांनी पानिपतच्या लढाईमध्ये सुद्धा फार मोठं योगदान दिलेलं आहे। मी तसा मूळ कोकणातला आहे, सावंतवाडीचा, आणि आम्हाला निजामशाहीच्या आदिलशाहीच्या बॉर्डरवर एक सैनिक म्हणून आमच्यावरती राजांनी जबाबदारी टाकलेली होती। आणि या इतिहासाची पाहणं जर चालली तर कुणाचा इतिहास कसा आहे माझ्या तोंडनं निघलं तर फार झोंबणार आहे त्यांना। त्यांनी इतिहासाच्या वाटं जाऊन हर हर महादेव ही खऱ्या छत्रपतींच्या मावळ्याला शोभते।